आपण सर्वजण उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. नास प्रभू देव बापाने आपणास ही संधी दिली. त्याच्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत त्याची भक्ती त्याची आराधना करण्याकरिता आम्हास ही सुंदर संधी प्रभुदेव बापाने दिली. त्याबद्दल त्याचे आभार आपण मानूया. त्याच्या नावाला धन्यवाद दे. होय प्रभू, तुझी स्तुती तुझं गौरव तुला सन्मान देत आज पुन्हा या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत आहोत. तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू बापा, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो. तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तू आमची काळजी घेतलीस, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचा सहाय्यकर्ता झालास. पवित्र देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभूचे प्रेमळ परमेश्वर देव बापा, आज भक्ती करण्याकरिता तू आम्हास सुंदर संधी दिलीस, शक्ती तू दिलीस. देव बापा, तुझी कृपा तू आम्हास पुरवलीस, त्याबद्दल आभार मानतो. आमची प्रार्थना आहे देव बापा, आज तुझं भक्ती मंदिर एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीने तू भरून काढ. प्रेमळ देव बापा, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आम्हास धू आणि शुद्ध कर. आणि आज एक वार पुन्हा पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीने आम्हा सर्वांना तू मोठा आशीर्वाद दे. आज जी सर्व तुझी लेकरं आज या भक्ती मंदिरात येणार आहेत, पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आमच्या गरजांचा पुरवठा आहे, तू पूर्तता करणारा आहेस. आणि म्हणून आज आमची प्रार्थना आहे, तुझ्या भक्ती मंदिरात असणाऱ्या प्रत्येकाला तू विशेष स्पर्श कर आणि तुझं मोठं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं सहाय्य कर. देव बापा, जी आमची प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, त्यांच्यावरही तुझे हात तू ठेव आणि त्यास उत्तम आरोग्य तू दे. प्रभू, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हास दे. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
गीत गात त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मिठाकीची तासगडी वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. ते मोह पाशही टळे अमूल्य ही भक्तीची वेळ. भक्तीची वेळ ही गोड कैशी वर्णवे. करी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपानंत ते मिळे ही धन्य हो भक्तीची वेळ. भक्तीची वेळ जीवा आधार ही लाभे. देहातुनी सुटुनिया जाईवरी चढुनिया. पवित्र होती भावना समाप्त सर्व प्रार्थना. ते जयकार हो गरजे सफळ ही भक्तीची वेळ. भक्तीची वेळ ही गोड कैसी वर्णवेल. करी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपा अनंत तय मिळेल ही धन्य हो भक्तीची वेळ. देवाचे लोक त्याची भक्ती करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी त्याच्या भक्ती मंदिरामध्ये ज्यावेळेस येतात, गीतकर्ता म्हणतो की ही किती गोड आहे, तिचं वर्णन मी कसं करू. मनुष्य आपल्या स्वतःकरिता जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमधून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु खरा आनंद जो आहे हा परमेश्वराच्या भक्तीमध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. ही किती गोड अशी वेळ आहे की ज्यामध्ये तुम्ही आणि मी आपल्या निर्माणकर्त्यावरती, त्याच्या समक्षतेमध्ये येऊन आपला सर्व भार त्याच्यावरती टाकतो आणि त्याच्यापासून आम्हास कृपा प्राप्त होते. ही धन्य वेळ आहे, ही आशीर्वादित वेळ आहे. त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानित असतानाच आणखीन आपल्या सर्वांना येईल संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी. 126 नंबर. देखता ख्रिस्ताला धरी मी. तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले दिव्य
तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदे सुखी मी झालो हे नाम येशू गोडफा तो माझा पूर्णाश्रय नाही मला तो टाकणार त्या ठाई मी निर्भय ख्रिस्त राय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मने घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणा तो न्यायकारी मला नाहीच सोडना ख्रिस्त राय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो मलाही तो देवा समो प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवी ख्रिस्त राय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. तुषार आपल्यासाठी आज एक स्तोत्र वाचेल. ख्रिस्तामध्ये सगळ्यांना सलाम. स्तोत्र संहिता 26 वाच. हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे. मी घसरणार नाही. हे परमेश्वरा मला कसाल लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे. तुझ्या सात्विक मार्गाने मी चाललो आहे. अधम लोकात मी बसलो नाही. कपटी लोकांची संगत मी धरली नाही. दुष्कर्माच्या सभेचा मी दोष करतो. दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. हे परमेश्वरा मी निर्दोषतेने आपला हात धुईल आणि तुझ्या वेदीला फेरा मारेल. म्हणजे मी प्रगटपणे तुझे उपकार स्मरण करील व तुझे सर्व आश्चर्य कर्म वर्णन करील. हे परमेश्वरा तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान हे मला प्रिय आहे. पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकींबरोबर मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून घेऊ नको. त्याचे हात उपद्रवाने भरले आहे. त्याच्या उजवा हात लाललुपीतीने भरला आहे. मी तर सात्विकपणे वागेन. माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. माझा पाय प्रस्थानस्थळी स्थिर आहे. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करीन. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. स्तोत्र संहिता 26 तुषाराने आपल्यासाठी वाचलेलं आहे. दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये दावीद राजा त्याच्या अंतःकरणाचं, त्याच्या वागणुकीचं परीक्षण परमेश्वराने करावं
त्याची पारख करावी म्हणून तो स्वतःला परमेश्वराच्या समोर घेऊन येत आहे. फार सुंदर तो असं म्हणतो की हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे, मी घसरणार नाही. आमचा विश्वास आणि आमचं जीवन आम्हाला एक खात्री प्राप्त करून देतं. काय खात्री प्राप्त करून देतं? की मी घसरणार नाही, मी पडणार नाही. का बरं पडणार नाही? कारण माझा भरोसा परमेश्वरावरती आहे. हा परमेश्वर देव जो मला सावरून धरतो, हा परमेश्वर देव जो मला सांभाळतो, जो माझं संरक्षण करतो, जो माझी काळजी घेतो, परमेश्वर देव जो नेहमी सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये माझ्यासोबत उभा राहतो, तो परमेश्वर, त्यावरती माझा भाव आहे, त्यावरती मी भरोसा ठेवला आहे, त्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून मी घसरणार नाही. घसरण्याचा अनुभव बहुतेक सर्वांनाच असतो. चालता चालता स्लिप होतो, पाय मुरगळला जातो, काय ना, आणि आम्ही पुष्कळदा खाली पडतो, परत उठू शकतो. परंतु कधी कधी मनुष्य अशा परिस्थितींमध्ये असतो की जणू काही मनाने, भावनिक दृष्टीने तो घसरतोय, पडतोय, काय करावं समजत नाही. याही गोष्टींचा अनुभव पुष्कळदा आपण आपल्या जीवनात घेतो. परंतु प्रत्येक समय आम्ही स्वतःला या गोष्टीची आठवण करून द्यावी, मी घसरणार नाही, कारण माझा भरोसा परमेश्वरावरती आहे, त्याच्यावरती माझी सर्व भिस्त आहे आणि म्हणून मी स्वस्थ राहील. परमेश्वर देवबाप ही वचने आपणाकरिता आशीर्वादाची करोत. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर पुन्हा आज ही जी संधी आपल्याला परमेश्वराची स्तुती आराधना करण्याची मिळाली आहे, त्यामध्ये प्रभूला गौरव सन्मान आपण देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्व मिळून देवबापाला धन्यवाद देऊया. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. पहिले पेत्र याचा 4 अध्याय व 10 वचन असं म्हणते, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. तर या आपण सर्व एक गीत गाऊया. उपासना संगीत 517 नंबरचं गीत आहे, ही खरी प्रभू सेवा. खरी प्रभु सेवा, जन सेवा, ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा, मान्य खरोखर देवा, प्रभु सेवा, जन सेवा.
आपल्या सर्वांना एक समाधान आहे की आपल्या पापांची माफी झाली आहे. तर आपण त्याचवरून एक गीत गाऊया, संतोष उमट रहा, संतोष उमट रहा. संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ ही रहा. हालेलुया, यीशु ने हमें बचाया, हमारे पाप धो दिया. संतोष उमड़ ही रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ ही रहा. हालेलुया, यीशु ने हमें बचाया, हमारे पाप धो दिया. संतोष उमड़ ही रहा. मरना फिराए हुए लोग नरक में रोते रहेंगे. मरना फिराए हुए लोग नरक में रोते रहेंगे. हम तो सुंदर स्वर्ग में नया गीत गाएंगे, हम तो सुंदर स्वर्ग में नया गीत गाएंगे. कितना अच्छा यीशु ने हमको अब तक बचाया, कितना अच्छा यीशु ने हमको अब तक बचाया. हे हे, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ ही रहा. हालेलुया, यीशु ने हमें बचाया, हमारे पाप धो दिया. संतोष उमड़ ही रहा. रास्ता भटक घूम रहा था, उस रास्ते में खोया हुआ था. रास्ता भटक घूम रहा था, उस रास्ते में खोया हुआ था. फिर भी यीशु प्यार किया, उसने हम पर रहम किया. फिर भी यीशु प्यार किया, उसने हम पर रहम किया. कितना अच्छा यीशु ने हमको अब तक बचाया, कितना अच्छा यीशु ने हमको अब तक बचाया. हे हे, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ ही रहा. हालेलुया, यीशु ने हमको बचाया, हमारे पाप धो दिया. संतोष उमड़ ही रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ रहा, संतोष उमड़ ही रहा. हालेलुया, यीशु ने हमें बचाया, हमारे पाप धो दिया. संतोष उमड़ ही रहा, संतोष उमड़ ही रहा. स्तोत्रसंहिता 100 याचा पहिला व दुसरा अध्याय मी आपल्या सर्वांसाठी इंग्लिश व्हर्जनमध्ये एकदा वाचू इच्छितो. शाउट फॉर जॉय टू द लॉर्ड ऑल द अर्थ, वर्शिप द लॉर्ड विथ ग्लॅडनेस अँड कम बिफोर हिम विथ जॉयफुल सॉंग्स. आपण सर्व देवाच्या स्तुतीसाठी जोरात एकदा आपण एक गाणं गाऊया, चिल्लाकर गाऊंगा. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे आणि माझी एक विनंती आहे की आपण सर्व हे गाणं एकदम जोरात गाऊया, ताकी आपली आवाज जे आहे ते स्वर्गापर्यंत पोहोचेल व ते पण खुश होतील की खरंच प्रभू येशू ख्रिस्तानी यांचं जीवन बदललेलं आहे. तर या आपण सर्व मिळून एक गाणं गाऊया, चिल्लाकर गाऊंगा.
प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया। मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। महिमा में मैं नीचे जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा। महिमा में मैं नीचे जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया। मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। ओ ओ ओ ओ ओ ओ आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. पुढील गीत आपण प्रार्थनेत जात असताना एक गीत गाऊया, हजारो जुबानी. सर्व आपले मुख खोलूया व त्याच्यासाठी गाणं गाऊया. थँक्यू जीसस. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है जमीन, तुझसे आसमां, जग का तू मालिक प्रभु. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु. करते हैं सजदा, इबादत
का ना कोई वजूद। तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ। तेरे राज में कुछ तेरी रहमत में ही तू लेता है सबको करीब। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। यीशु तू पवित्र है। हाँ प्रभु आप पवित्र है। हाँ प्रभु आप पवित्र है। तू पवित्र है। ओ शाहों का शाह तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला। तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। शाहों का शाह तू खुदा, तेरा ना कोई मुकाबला। तेरा ही तख्त रहे सबसे ऊंचा। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। यीशु तू पवित्र है। या आपण सर्व डोळे लावूया, आपले डोळे बंद करूया व त्याच्याकडे लक्ष देऊया. हो प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो प्रभू. तू पवित्र आहेस प्रभू, तू पवित्र आहेस प्रभू. आम्हाला सांभाळलं, आमचं संरक्षण केलं म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आमच्या सोबत तू राहिला म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. देवप्पा, आम्हाला सांभाळ प्रभू. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. आम्हाला तुझी चाहत आहे प्रभू. तू ये प्रभू, आम्हाला भरून दे प्रभू. प्रभू, तू आमच्या जवळ ये प्रभू आणि आम्हाला तू भरून दे प्रभू. प्रभू ये प्रभू. आपण एक गीत गाऊया, पवित्र आत्मा. त्या पवित्र आत्म्याची आपल्याला गरज आहे. आपण त्याला बोलावूया, आपण त्याला आपल्या शरीराचा हक्क देऊया, ताकी तो आपल्याकडनं देवाची स्तुती, देवाची महिमा करू का नाही. या आपण त्याला बोलूया, आपण त्याला म्हणूया की आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तू पाहिजे, आम्हाला तू भरून दे प्रभू. मुझको तेरी ज़रूरत है, आकर के झूले. मुझको तेरी चाहत है, आकर के भर दे. मुझको तेरी ज़रूरत है, आकर के झूले. मुझको तेरी चाहत है, आकर के भर दे. आपण त्याच्याकडे लक्ष लावूया, आपण त्याला म्हणूया
की देवा आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी चाहत आहे. हो प्रभू, ये प्रभू. मुझको तेरी ज़रूरत है, आकर के छू ले. मुझको तेरी चाहत है, आकर के भर दे. मुझको तेरी ज़रूरत, मुझको तेरी ज़रूरत है, आकर के छू ले. मुझको तेरी चाहत है, आकर के भर दे. मुझको तेरी ज़रूरत है, आकर के छू ले. मुझको तेरी चाहत है, आकर के भर दे. पवित्र आत्मा, आम्हाला तुझी जरूरत आहे प्रभू. आम्ही तुझ्या विना अधूर आहे. तू ये आणि आम्हाला भर. वी आर इनकम्प्लीट विदाउट यू. विथ यू वी आर कम्प्लीट. देवप्पा, जिथं आम्ही अडलो, जिथं आम्ही पडलो, तिथं दुसरं कोणी नव्हतं. तिथं उचलणारा तू होता. जिथं आम्ही एकटं भटकत होतो, तिथून आणणारा आम्हाला तू होता. आम्हाला बरोबर मार्ग दाखवणारा, आम्हाला बरोबर जीवन दाखवणारा, आम्हाला बरोबर सत्य दाखवणारा तूच होता. कारण की मार्ग, सत्य व जीवन तूच होत आहे. तूच आहेस प्रभू. आम्ही मृत्यूच्या ह्याच्या दरीतूनही जात असलो तरी कोणत्या अरिष्टास भिणार नाही प्रभू. कारण आम्हाला माहीत आहे की तू आमच्या सोबत आहेस. तू आमच्या सोबत आहेस. तू आमची आकडी व तू आमची काठी आहेस प्रभू. इथं देवप्पा, ज्या पण जणाला देवप्पा तुझी गरज असेल प्रभू, त्याच्याकडे तू ये प्रभू. त्याच्याकडे तू ये प्रभू. त्याला तू सांभाळ प्रभू. सर्व काही आम्ही तुला देतो प्रभू. आमचं जीवन, आमचं लाईफ, आमचं शरीर, आमची आत्मा, आम्ही सर्व तुला सोपतो प्रभू. तू ये प्रभू. ये प्रभू. हील अस. आम्हाला तू बरोबर कर. आम्हाला तू पूर्ण कर प्रभू. तुझ्या बिना आम्ही काहीच नाही आहे प्रभू. प्रभू आमच्याकडे ये देव. आमच्यावर आशीर्वाद असू दे प्रभू. इथं असलेल्या हर एका जणाची लाईफ आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू. सर्वांना तू सांभाळ, मार्ग दाखवतो प्रभू. कुणाच्या लाईफमध्ये काही चुकीचं होतं आहे प्रभू, त्याला त्याच्यातून तू बाहेर काढ प्रभू. सर्वांना सांभाळ प्रभू. कुणाला कोणत्या गोष्टीचं उत्तर पाहिजे असेल प्रभू, ते तू त्यांना दे प्रभू. सर्वांसोबत तू राहा प्रभू. इथून पुढची वेळ व सर्व आम्ही तुला देतो प्रभू. जे काही वचन आमच्यासाठी येणार आहे ते आम्ही समजाव, आमच्या जीवनात लागून घ्यावं देवप्पा. म्हणून आमच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. जे रस्त्यात आहेत त्यांचे वाट तू मोकळे कर प्रभू. प्रभू, ज्यांची आज इच्छा नाही झाली की मी आज चर्चला नाही येणार प्रभू, त्यांना तू जा, त्यांना तू बोल. त्यांना तू तुझ्या वचनाची भूक लागू दे प्रभू. त्यांना तुझी भूक लागू दे प्रभू. त्यांच्यावर तू प्रगती कर प्रभू. प्रभू, आमच्या सर्वांवर, आमच्या सर्व मंडळीवर, लहान ते मोठा हर एक जणावर आम्ही तुझा आशीर्वाद आमच्यावर असू दे देवप्पा. आम्ही सर्व तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू. आम्ही आमच्या मनाने, हृदयाने सर्वावर तुझा विश्वास ठेवतो प्रभू. इथून पुढची वेळ व सर्व काही आम्ही तुला देतो प्रभू. सांभाळ प्रभू, सांभाळ. ही लहानची प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारक ह्याच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या प्रार्थना करूया.
पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूचे. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझं वचन ऐकण्याकरिता आमचं लक्ष लावत आहोत. प्रभू, आमचं सहाय्य कर. तुझ्या उपस्थितीसाठी आभार मानतो. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांमधून तू आपल्या लोकांसोबत बोल आणि त्यास आशीर्वादित कर. देव बापा, आमची सुधारणूक तू कर, आम्हास उत्तेजन तू दे. आणि तुझं वचन हे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे. ते सामर्थ्य तू आम्हा प्रत्येकावरती होत. प्रभू, तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यशायाच्या ग्रंथावरती या संपूर्ण महिन्यामध्ये आपण मनन करत आलेलो आहोत. आणि यशायाचं पुस्तक ज्याची जे बेसिक माहिती आहे ती माहिती आपण घेतलेली आहे. लेखक, लेखनकाळ, उद्देश, मुख्य विषय, अध्याय, जी पार्श्वभूमी असते ती आपण पाहिलेली आहे. उद्देश काय आहे तो देखील आपण पाहिलेला आहे. यशायाचं पुस्तक हे पवित्र शास्त्रासोबत पवित्र शास्त्राची जी मांडणी आहे त्या मांडणीसोबत यशायाचं पुस्तक हे कशा प्रकारे त्यामधला सारखेपणा हा देखील आपण पाहिलेला आहे. यशायाचं पुस्तक आपण मनन करीत असताना यशायाच्या जीवनावरती आपण मनन करायला सुरुवात केली, ज्यामध्ये त्याचं कुटुंब, यशायाचं पाचारण यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित केलं होतं. त्यानंतर यशाया याला का सुवार्तिक म्हटलं जातं किंवा यशाचा ग्रंथ याला का 5वं शुभवर्तमान म्हटलं जातं, त्याचं कारण आपण पाहिलं. यशाच्या ग्रंथामधून प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता आपण पाहिली. अतिशय हुबेहूब आणि तंतोतंत, जणू काही ज्या प्रकारे मत्ते, मार्क, लूक आणि योहान यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ज्या गोष्टी लिहिल्यात त्याच गोष्टी घडण्यापूर्वी 700 ते 750 वर्षे अगोदर यशायाने किती सुंदर, स्पष्ट आणि तंतोतंतपणे त्या ठिकाणी लिहिल्यात. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता या यशायाच्या ग्रंथामधून किती स्पष्टपणे आम्हाकडे येते त्यावरती आपण विचार केला, मनन केलं. दैवी न्याय यावरती आपण मनन केलेलं आहे आणि 2 भाग आपण त्यामध्ये पाहिलेत. दैवी न्याय आणि त्याचबरोबर दैवी न्याय आणि नीतिमान मनुष्य. आज या यशायाच्या ग्रंथाला त्यावरती आज आपण शेवटचा हा संदेश आपण त्यावरती ऐकणार आहोत. 1 ते 39 अध्याय यांचं विभागणी आपण मागच्या वेळेस केली होती. 40 ते 66 अध्याय, पुढची जे 27 अध्याय आहेत, या 27 अध्यायांमध्ये काय आहे? त्यामध्ये भाकिते आहेत, भविष्यवाण्या त्यामध्ये आहेत, इशारे त्यामध्ये आहेत, देवाच्या लोकांना सावध करण्यात आलेला आहे आणि त्यांना अभिवचने देखील दिलेली आहे. हा जो सर्व संदर्भ आहे बंदिवासानंतरचा जो काळ आहे त्याशी निगडीत केवळ तिथपर्यंतच मर्यादित नसून तर तो समोर येत ख्रिस्तापर्यंत आणि आजच्या ख्रिस्ती मंडळीपर्यंत देखील त्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्यामधली अभिवचने जी आहेत ती आज या घटकेपर्यंत देखील त्या आम्हापर्यंत चालून येतात. या सर्व 27 अध्यायांवरती आपण मनन करणार नाहीत. यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु या संदर्भामधून यशाया 44 आणि वचन 1 ते 8 जी आहेत ती आज मननासाठी आपण आपल्या समोर ठेवत आहोत. यशाया 44 आणि वचन 1 ते 8 ही वचने मी वाचत असताना, तर वास्तविक पाहता आम्हाला माहिती आहे की यशायाचा प्रत्येक अध्याय जो आहे ना हा फार अर्थभरित अशा प्रकारचा तो आहे, खोल शिकवण त्यामध्ये आहे. परंतु हा संदर्भ यावरती आज विशेष मनन करावं याकरिता हा मी आपल्यासाठी निवडलेला आहे, ज्यामध्ये आपण या प्रकारे वाचतो. तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्रायला ऐक.
परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशरूणा, भिवू नकोस, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुष्क भूमीवर जलधारा ओतीन. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादांची वृष्टी करीन. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळून उगवते तसे ते गवतामध्ये उगवतील. तेव्हा कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे, कोणी याकोबाचे नाव घेईल, कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा असे लिहील आणि इस्रायल हे उपनाव घेईल. इस्रायलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धार करता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आदी आहे, मी अंत आहे, मज वेगळा देव नाहीच. मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली, तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रगट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्या पुढे प्रतिपादन करावे. त्यांनी भावी गोष्टी व आता होणाऱ्या गोष्टी सांगाव्यात. भयभीत होऊ नका, थरथर कापू नका. मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात. माझ्या वेगळा कोणी देव आहे काय? माझ्या वेगळा कोणी दुर्ग नाही, मला कोणी ठाऊक नाही. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. प्रियांनो, हा संदर्भ वाचत असताना जो आशीर्वाद मला प्राप्त झाला तो हा आहे की परमेश्वर हा एकच देव आहे आणि तो माझा देव आहे. परमेश्वर हा एकच देव आहे आणि तो माझा देव आहे. काय आम्हाला यातून अर्थबोध होतो? काय आम्हाला अर्थबोध होतो यातून? बोलायला सहज आहे, वाचायला सहज आहे, परंतु या दोन वाक्यांमध्ये, कोणती दोन वाक्ये? परमेश्वर हा एकच देव आहे हे एक वाक्य आणि तो माझा देव आहे हे दुसरं वाक्य. प्रियांनो, मला असं वाटतं की हे दोन वाक्य आम्ही जीवन जगत असताना फार मोठा आधार, फार मोठं बळ आणि फार मोठं सामर्थ्य या वाक्यांमध्ये आम्हाला पाहायला भेटतं. हा जो संदर्भ आज आपण वाचलेला आहे, प्रियांनो, काय आहे या संदर्भामध्ये? या संदर्भामध्ये परमेश्वर हा एकच देव आहे, त्याशिवाय आणखीन दुसरा कोणी नाही हे अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परमेश्वर देव स्वतः आपल्या लोकांना या गोष्टीची जाणीव करून देत आहे की मी एकच आहे, माझ्या वेगळा दुसरा कोणीही नाही. परमेश्वर हाच एक देव आहे आणि तो माझा देव आहे. ज्यावेळेस आम्ही या संदर्भाकडे पाहतो, का बरं हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि आशीर्वादाचा आहे? कारण मनुष्यांनी घडिलेले, बनवलेले अनेक देव कदाचित आम्हाला जगामध्ये पाहायला भेटतील, परंतु ज्या देवाने मनुष्याला घडवलेला आहे तो एकच आहे, तो एकच आहे. त्याच्याशिवाय दुसरा आणखीन कोणी नाही, दुसरा आणखीन कोणी नाही. मनुष्याने स्वतःसाठी बनविलेले, घडविलेले अनेक आम्हाला कदाचित माहीत असतील, परंतु ज्याने मनुष्याला बनवलेलं आहे, ज्याने मनुष्याला घडवलेलं आहे तो एकच आहे आणि तो माझा देव आहे. प्रियांनो, इस्रायल लोकांचा इतिहास पहा.
यहुदी लोकांचा इतिहास पहा, इस्रायलच्या संपूर्ण इतिहासामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? आम्हाला हे पाहायला भेटतं की देवाचे लोक देवाला सोडून अन्य या ठिकाणी वळताना आम्हाला दिसून येतात. इस्रायलचा संपूर्ण इतिहास आम्हाला काय शिकवतो? ज्या देवाने त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढलं, ज्या देवाने त्यांना दुधामधाच्या प्रदेशात आणून बसवलं, त्या परमेश्वराला विसरून अन्याच्या मागे लागताना आम्हाला ते वारंवार दिसून येतात. राजे असतील, त्या ठिकाणी अधिकारी लोक असतील, ते देवाला सोडून अन्य या ठिकाणी वळताना आम्हाला पाहायला भेटतात. इतर ज्या गोष्टी आहेत, इतर जे नाव आहेत, इतर ज्या संस्कृती आहेत किंवा इतर ज्या सर्व गोष्टी ज्यांच्यामध्ये देवाचे लोक राहत होते, त्यांच्याकडं ते आकर्षित होताना दिसून येतात. आणि ज्या वेळेला ते इतरांकडे आकर्षित होत आहेत, ज्यावेळेस ते इतरांच्या गोष्टी आत्मसात करतायत आणि त्याप्रमाणे ते जीवन जगतायत, प्रियांनो, ते हे विसरून जातात की आम्ही जिवंत देवाचे वैरी ठरत आहोत, आम्ही जिवंत देवाविरुद्ध बंड करत आहोत. हे पुष्कळदा ते विसरून जातात आणि त्याचाच परिणाम वारंवार आम्हाला पाहायला भेटतो की गुलामगिरी, बंदिवासात जाणे, हा परिणाम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आज देवाचे लोक ह्या नात्याने तुम्ही आणि मी ज्या जगामध्ये राहत आहोत, प्रियांनो, या जगातही अनेक गोष्टी आज आम्हाला आकर्षित करणाऱ्या आहेत. अनेक गोष्टी आम्हाला देवापासून आमची दृष्टी फिरवून परमेश्वरावर जी आमची नजर आहे ती बाजूला करून इतर गोष्टींकडे आकर्षित केल्या जाते. पुष्कळदा या जगामध्ये जे काही आहे ते आम्हाला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते. तरुण लेकरं फार विशेष करून याकरिता सावध असायचं आहे. आम्ही ज्या वेळेस इतर गोष्टींकडे आकर्षित होतो, आम्ही पुष्कळदा हे विसरून जातो की आम्ही देवाविरुद्ध बंड करत आहोत, आम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करीत आहोत आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती किती भयंकर स्वरूपाचा होतो हे पुष्कळदा आम्ही विसरून जातो, प्रियांनो. आणि म्हणून आज हा संदर्भ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे की जो आम्हाला आमच्या स्वतःला उत्तेजन देण्यासाठी आहे की एकच देव आहे, हा परमेश्वर देव, तो माझा देव आहे ज्याने माझी निवड केलेली आहे. परमेश्वर देव जे जो संदर्भ आपण वाचला 44:1-8, त्यामध्ये तो काय म्हणतो? तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्रायला ऐक. वैयक्तिक रीतीने देवाचं वचन या ठिकाणी बोलत आहे, माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्रायला ऐक. तुझा देव परमेश्वर तुझ्याशी बोलत आहे, तू ऐक. आज परमेश्वराची ही वाणी आम्हाला आमचं वैयक्तिक नाव घेऊन आमच्या कानावर येते का? माझ्या मुला तू ऐक, माझ्या मुली तू ऐक. कारण हा परमेश्वर माझा परमेश्वर आहे, जो याकोबाला म्हणतो माझा सेवक, जो इस्रायलला म्हणतो मी निवडलेलं. आज तुम्ही आणि मी देखील देवाचे निवडलेले, देवाचे स्वतःचे लोक तुम्ही आणि मी आहोत. आणि म्हणून प्रियांनो, काय आमच्या कानावरती या प्रकारे आमचं नाव घेऊन परमेश्वराची वाणी आज येते का? माझ्या मुला तू ऐक, माझ्या मुली तू ऐक, मी परमेश्वर तुझा देव आहे, मी परमेश्वर तुझा देव आहे. किती गोष्टी त्या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेल्या आहे. परमेश्वर तुझा निर्माण करता 1, गर्भस्थानापासून तुझा घडणारा 2
आणि तुझा सहाय्यकर्ता 3. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो ना की परमेश्वर माझा देव, तो माझा देव. का बरं तो माझा देव आहे? कारण तो एकच आहे की ज्याने मला निर्माण केलेलं आहे, ज्याने मला घडवलेलं आहे. गर्भस्थानापासून ज्यावेळेस माझ्या आईवडिलांनीही मला पाहिलेलं नव्हतं, अगदी त्या क्षणापासून माझी घडण करणारा हा परमेश्वर देव आहे, जो माझा सहाय्यकर्ता आहे. मग माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझा परमेश्वर, तुझा निर्माण करता आहे. परमेश्वर देव जे काही निर्माण करतो ते टाइमपास म्हणून करतो का? उगाच करायचं म्हणून? काही काम नाहीये, बसलाय तर मग माती घेतली, खेळता खेळता ना, टाइमपास करता करता आकार दिला, आता छान दिसतोय, मग जीवनी श्वास पण फुंकला. असं टाइमपास म्हणून करायचं म्हणून असं आहे का परमेश्वराचं काम? परमेश्वर देव जे काही निर्माण करतो ना, परमेश्वर देवाने जे काही केलेलं आहे ते विशेष उद्देशाने, त्याच्या प्रत्येक निर्मिती मागं त्याचा विशेष उद्देश आहे, त्याचा हेतू आहे. मग ज्यावेळेस मी असं म्हणतो की परमेश्वर देव ज्याने मला आकार दिला, ज्याने माझ्या ठाई जीवनी श्वास फुंकला, ज्यामुळे आज मी जीवधारी आहे, त्या मला देवाने विशेष उद्देशाने निर्माण केलेला आहे. तो परमेश्वर माझा निर्माण करता, त्याने मला विशेष उद्देशाने निर्माण केलेला आहे. या ठिकाणी बसलेले एकही व्यक्ती या भूतलावरती उगाच आणि व्यर्थ म्हणून नाही. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात असा, तुम्ही लहान असात, तुम्ही तरुण असात, तुम्ही वयोवृद्ध असात, आज या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला या गोष्टीचं उत्तेजन द्यायचं आहे. जर देवाने तुम्हाला निर्माण केलेला आहे, हा जर विश्वास आहे, तर त्या विश्वासाबरोबर स्वतःला हे देखील सांगा की मी विशेष उद्देशाने, देवाच्या विशिष्ट हेतूने मी या भूतलावरती आहे. केवळ सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र या सर्कलमध्ये फिरण्यासाठी मी केवळ नाही. माझ्या सकाळच्या वेळेत देव माझ्यासाठी काहीतरी करणारा आहे, दुपारच्या वेळेसाठी असेल, संध्याकाळच्या वेळेसाठी असेल, रात्रीच्या वेळेसाठी असेल. ही प्रत्येक घटका, हा प्रत्येक क्षण माझ्या जीवनामध्ये विशेष उद्देशाने आणि विशेष हेतूने मला प्राप्त होतो. कधी विचार केला का या गोष्टीचा? आम्ही सकाळी उठल्यावर आमचं रुटीन सुरू होतं, दिवसभर आम्ही थकून जातो. माझं जीवन आहे, माझं पर्सनल लाईफ आहे आणि त्यामध्ये मी स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे. परंतु आज मला तुम्हाला या गोष्टीचं पुन्हा एकदा उत्तेजन द्यायचं आहे. रोजचा दिवस, रोजची घटका जी आम्हाला प्राप्त होत आहे ती देवापासून विशेष उद्देशाने, विशेष हेतूने ती आम्हास प्राप्त होत आहे. परमेश्वर देव केवळ आमचा निर्माण करता आहे एवढंच म्हटलेलं नाहीये, तर तो आणखीन पुढं असं म्हणतो, गर्भस्थानापासून तुझा घडणारा, तुला घडविणारा, तुला आकार देणारा. काय अर्थ आहे? निर्माण करता आणि घडविणारा, यामध्ये काय अर्थ आहे? या दोन गोष्टींमध्ये काही अंतर आहे का? या दोन गोष्टींमध्ये काही भेद आहे का? निर्माण करता आणि आकार देणारा, घडविणारा. होय प्रियांनो, या दोनही गोष्टींमध्ये अंतर आहे, फरक आहे. काय फरक आहे? झाड लाकूड आहे, ते लाकूड तोडल्यानंतर सुतार त्यापासून चांगल्या प्रकारचं फर्निचर बनवतो.
सुताराने हे झाड निर्माण केलेलं आहे का? परंतु तो त्याला आकार देतो, त्याला घडवतो. माती कुंभाराने बनवली का? परंतु त्या मातीला आकार मात्र कुंभार देऊ शकतो. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही शाळेत गेल्यानंतर आम्हाला आकार देण्याचं काम, घडविण्याचं काम शिक्षक वर्ग करत असतो. निर्माण करणारा आणि घडवणारा. माझ्या जीवनामध्ये या दोनही गोष्टी माझा देव परमेश्वर करतो. त्याने मला निर्माण केलं, विशेष उद्देशाकरिता, विशेष हेतूने निर्माण केलं. आणि आता गर्भस्थानापासून आता जेव्हा ही प्रोसेस सुरू झालेली आहे की मी या जगामध्ये प्रवेश करायचा आहे, तो उद्देश पूर्ती करायची आहे, तो हेतू मला साध्य करायचा आहे. आणि म्हणून आता जेव्हा मी या जगामध्ये प्रवेश करणार आहे, त्या घटकेपासून परमेश्वर देव मला घडवणारा आहे, मला आकार देणारा आहे. माझं व्यक्तिमत्व माझ्या ठाई निर्माण करणारा परमेश्वर देव आहे. जसं मातीला आकार देऊन उपयोगाचं पात्र बनवलं जातं, जर आम्ही आमचं जीवन परमेश्वराच्या हातांमध्ये दिलेलं आहे तर देव आम्हाला त्याच्याकरिता उपयोगाचं पात्र बनवणारा तो आमचा परमेश्वर आहे. विशेष उद्देशाने निर्माण केलं आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी परमेश्वर देव मला आकार देणारा, मला घडविणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पुष्कळदा जीवनामध्ये येणाऱ्या कठीण प्रसंगांना, येणाऱ्या अडचणींना, होणाऱ्या त्रासाला घाबरून जाऊ नका. कारण आम्ही परमेश्वराचे लोक आहोत, परमेश्वराच्या हातांमध्ये आहोत आणि परमेश्वर आम्हाला घडवणारा आहे. कधी कधी अशा प्रसंगातून परमेश्वर देव आम्हाला आकार देत असतो. मला तुम्हाला या गोष्टीचं उत्तेजन द्यायचं आहे की आपण देवाचे लोक आहोत आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कशाही प्रकारची परिस्थिती असू द्या, परमेश्वरावरती भिस्त टाकून स्वस्थ राहा. परमेश्वरावरती स्वतःला सोपवून द्या, कारण हा परमेश्वर देव आम्हाला घडविणारा आहे, आम्हाला आकार देणारा आहे. आकार देत असताना, घडवीत असताना कदाचित आम्हाला त्रासातून जावं लागू शकतं, परंतु शेवट मात्र, त्याचा परिणाम मात्र हा फार आनंददायक अशा प्रकारचा आहे. तुझा सहाय्य करता, उद्देशपूर्तीसाठी देव आमचं सहाय्य करणारा परमेश्वर आहे. तुमचं आणि माझं सहाय्य परमेश्वरापासून येतं. मनुष्याचा स्वभाव आहे, आम्हाला ज्यावेळेस सहाय्याची गरज असते, आम्हाला ज्यावेळेस मदतीची गरज असते, आम्ही पहिले आमच्या जवळच्या लोकांकडे पाहतो. कोण मला मदत करू शकतं, कोण माझ्यासाठी उभं राहू शकतं, कोण माझ्यासाठी धावून येऊ शकतं. प्रियांनो, मला तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तेजन द्यायचं आहे की जोपर्यंत परमेश्वर आमचं सहाय्य करत नाही, मनुष्यापासून आम्हाला सहाय्य प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही धावा, तुम्ही कितीही पळा, तुमच्या कितीही जवळचे लोक असू द्यात, परंतु जर परमेश्वर तुमचं सहाय्य करत नाही ना, तर ते तुम्हाला मनुष्यापासून प्राप्त होऊ शकत नाही. मुळातच मनुष्याला जोपर्यंत स्वर्गातून दिल्या जात नाही, त्याला या पृथ्वीवरती प्राप्त होत नाही, मग ते सहाय्य काणा असो. आणि म्हणून परमेश्वर देव असं म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझा निर्माण करता आहे, गर्भस्थानापासून मी तुला घडवलेलं आहे आणि मी तुझा सहाय्य करता आहे. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या सहाय्याची गरज आहे, आम्ही परमेश्वराकडे पाहावं. परमेश्वर देव आमचं सहाय्य करणारा तो आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वराचं सहाय्य ज्याचा अनुभव तुम्ही आणि मी अनेकदा आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, परंतु तरीही जेव्हा केव्हा
पुन्हा नव्याने आम्ही कठीण प्रसंगांमध्ये सापडतो, अडचणींमध्ये सापडतो, संकटांमध्ये सापडतो, दुःखांमध्ये सापडतो, आम्ही निराश होतो, आम्ही दुःखी होतो. आम्हाला मागचा अनुभव असतो की परमेश्वर कसं आमचं सहाय्य करतो, तरीही आम्हाला पुष्कळदा विसर पडतो. प्रियांनो, आम्ही स्वतःला या गोष्टीची आठवण करून द्यावी की माझं सहाय्य परमेश्वरापासून आहे, मनुष्यापासून ते नाही. तर परमेश्वर देव माझा सहाय्य करता परमेश्वर आहे आणि तो एकच आहे, तो एकच आहे. परमेश्वर तुझा देव हा एकमेव देव आहे, आणखीन दुसरा कोणी नाही. सेकंड ऑप्शन आमच्याकडं नाही, मनुष्याकडं दुसरा पर्याय नाही. एकच देव आहे ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. आज तुम्ही आणि मी त्याचे आभार मानावेत की त्याची ओळख आपल्याला झालेली आहे. त्याचवर विश्वास ठेवण्या इतपत कृपा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. नाही तर प्रियांनो, आम्हीही जगामध्ये भटकत राहिलो असतो. परंतु आज आम्हाला माहीत आहे की जगाचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर कोण आहे. हा परमेश्वर देव काय म्हणतो? तो म्हणतो, मी आदी आहे आणि मी अंत आहे, अल्फा ओमेगा, मीच आहे, मीच सुरुवात आहे, मीच प्रारंभ आहे, मीच शेवट आहे, दुसरा आणखीन कोणी नाही. परमेश्वराच्या पहिले कोणी नाही, परमेश्वराच्या नंतरही कोणीच नाही. तोच एक परमेश्वर आहे. आणि तो असं म्हणतो की मी प्राचीन काळापासून लोकांना स्थापित आलेलो आहे. माझ्यासारखा संदेशाचं प्रगटीकरण करणारा आणखीन कोणी त्या ठिकाणी आहे काय? तो म्हणतो, मज वेगळा आणखीन कोणी नाही. परमेश्वर देवाचं वचन यामध्ये आव्हान करतं, जर कोणी असेल तर त्याने माझ्याकडे यावं, माझ्या समोर यावं. परमेश्वर देव त्या ठिकाणी आव्हान करणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो की आणखीन कोणी नाही, मीच एक आहे, मीच एक आहे. आणि तो परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी या जगात राहत असताना प्रियांनो, अनेक प्रकारच्या घटना, अनेक प्रकारचे विषय, चर्चा आपल्या कानावर येतात. अनेक प्रकारच्या चमत्कारांविषयी आम्ही ऐकतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या मानवी बुद्धीला आकर्षित करतात आमच्या कानावर येतात. परंतु तुम्ही आणि मी हे समजून घ्यायचं आहे, हे ठरवून घ्यायचं आहे की एकच परमेश्वर आहे, दुसरा पर्याय या जगात नाही. एकच देव आहे ज्याने सर्व निर्माण केलेलं आहे. आम्ही जर चमत्कारांविषयी ऐकतो आणि आम्ही जर त्या ठिकाणी आकर्षित होत आहोत तर आम्ही सावध होऊन जावं, आम्ही सावध होऊन जावं. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आमच्या कानावर येतात आणि मग मनुष्याचं मन जे आहे ते त्या ठिकाणी ओढल्या जातं. सावध व्हा. जे सर्व नवीन विश्वासणारे आहेत त्यांना मला विशेष करून सांगायचं आहे, आज मंडळीमध्ये जे सर्व नवीन लोक बसलेले आहेत, कदाचित तुम्हाला विश्वास ठेवून वर्ष झालं असेल, 2 वर्ष झालं असेल, 5 वर्ष झालं असेल, कदाचित कोणाच्या जीवनामध्ये नवीन सुरुवातच असेल, तुम्ही नुकतेच प्रभूवर विश्वास ठेवत असाल. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासापासून दूर करण्यासाठी तुमच्या कानावर येतील, इकडं जा, तिकडं जा, हे करा, ते करा. परंतु समजून घ्या की परमेश्वर हाच एक देव आहे. त्याची ओळख जर तुम्हाला झालेली आहे तर त्यावरती भिस्त टाकून स्वस्थ राहा. इतरत्र आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त आणखीन इकडं तिकडं जाण्याची आवश्यकता नाही. तो परमेश्वर आम्हाला पुरेसा परमेश्वर आहे. हा परमेश्वर काय म्हणतो आपल्या लोकांना? तुझा देव परमेश्वर तुला काय म्हणतो? तो असं म्हणतो, भिवू नको, भयभीत होऊ नको, थरथर कापू नको. भिवू नको, भयभीत होऊ नको, थरथर कापू नको.
देव आपल्या निवडलेल्या लोकांना सांगतोय. देव याकोब ज्याला तो आपला सेवक म्हणतो त्याला तो सांगतोय. देव इस्रायल जे त्याचे निवडलेले त्यांना तो म्हणतोय. आज परमेश्वर देव या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला म्हणतोय, भिऊ नको, भयभीत होऊ नको, थरथर कापू नको. आहे का आमच्या जीवनात अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची मनस्थिती? प्रियांनो, आज हे परमेश्वराचं वचन आमच्यासाठी आहे की जे आम्हाला या गोष्टीचं आव्हान देतं. आम्हाला घाबरण्याची गरज नाही, भयभीत होण्याची गरज नाही. तो म्हणतो, मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची वृष्टी करेल. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची वृष्टी करेल. तुम्ही लेकरांसंबंधाने चिंतेत आहात, काळजीत आहात काय? परमेश्वराचं वचन काय म्हणतं? मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची वृष्टी करील, तुझ्या संततीवर आशीर्वादांची वृष्टी करेल. आत्म्याची वृष्टी करेल. काय परिणाम होतो? देवाच्या आत्म्याने भरल्या जाणे, देवाच्या आत्म्याची वृष्टी आमच्यावरती होणे, आमच्या तरुणांवरती होणे. काय परिणाम होतो? ज्यांनी यशायाच्या पुस्तकाचं चांगलं वाचन केलंय, देवाचा आत्मा हा काय काय करतो हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. 2 गोष्टी त्यातल्या मी तुम्हाला सांगेल. देवाचा आत्मा आम्हाला ज्ञानी बनवतो, देवाचा आत्मा आम्हाला सामर्थ्यशाली बनवितो. देवाचा आत्मा आम्हाला ज्ञानी बनवतो. म्हणजे मला पहिले इंग्लिश वाचता येत नव्हतं आणि आता मला देवाचा आत्मा मिळाला तर आता मी अगदी स्पष्ट इंग्लिश वाचू लागलो. ज्ञानी बनवतो. असं आहे का? असं आहे का? काही काही जणांच्या बाबतीत घडू पण शकतं. आज बऱ्याचशा साक्षी आहेत की जे हे सांगतात, आम्हाला बाकी काही वाचता येत नाही, पण ज्यावेळेस पवित्र शास्त्र आमच्या समोर येतं आम्ही वाचू लागतो. अशाही साक्षी आमच्या कानावरती आहेत. अन्य भाषा आहे, मला जी भाषा येत नाही ती भाषा मी बोलू लागलोय ना. देवाचा आत्मा आम्हाला ज्ञानी करतो, परंतु ते ज्ञान या जगाचं ज्ञान नसून ते देवाविषयीचं ज्ञान आहे. देवाविषयीचं ज्ञान आहे. देवाचा आत्मा मला सामर्थ्यशाली बनवितो. देवाचा आत्मा मला सामर्थ्यशाली बनवितो. कशासाठी सामर्थ्यशाली बनवितो? वैऱ्यांबरोबर भांडण करायला, ज्याच्यासोबत माझं पटत नाही त्याच्यासोबत 2-2 हात करायला, यासाठी सामर्थ्य देतो का देवाचा आत्मा? नाही. देवाचा आत्मा त्यासाठी सामर्थ्य देत नाही. देवाचा आत्मा आम्हाला त्याची साक्ष देण्यासाठी सामर्थ्य देतो. देवाचा आत्मा जे आत्मिक युद्ध आम्ही करत असतो त्या युद्धामध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला सामर्थ्य देण्याचं काम तो करतो. तो मला सामर्थ्यशाली बनवितो म्हणजे मी शरीराने फार धष्टपुष्ट बनतो असा अर्थ त्याचा नाही आहे, परंतु मी आत्म्याने बलवान बनतो. आणि मनुष्य ज्या वेळेला आत्म्याने बलवान बनतो ना, तो शरीराने नम्र होतो. ज्यावेळेस मनुष्य आत्म्याने बलवान बनत असतो ना, तो शरीराने नम्र बनत असतो. प्रियांनो, हे एक चिन्ह आम्ही आमच्या समोर ठेवू शकतो. देवाचा आत्मा आम्हाला सामर्थ्याने भरणारा असा आत्मा तो आहे. तो म्हणतो, तुझ्या संततीवर मी आशीर्वादांची वृष्टी करेल. आम्ही कशासाठी काळजीत असावं? आमच्या लेकरांना घेऊन, आमच्या पुढच्या पिढीला घेऊन, आमच्या संततीला घेऊन. जेव्हा परमेश्वर देव आम्हाला या गोष्टीची खात्री देतो की मी त्यांच्यावर आत्म्याची वृष्टी करेल आणि मी त्यांच्यावर आशीर्वादांची वृष्टी करेल. तुम्ही माझे साक्षी आहात. तुम्ही माझे साक्षी आहात. प्रियांनो, आज यशया 44:1-8 ही वचने आम्हाला उत्तेजन देणारी आहे की एकच देव आहे आणि तो माझा देव आहे. छोटासा हा संदेश आहे. आज हा छोटासा बोध तुम्हाला आणि मला आहे की एकच देव आहे आणि तो माझा देव आहे. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये भूक आणि तहान उत्पन्न करा.
त्याच्यासाठी भुकेले व्हा, त्याच्यासाठी तहानेले व्हा. तो म्हणतो की मी पाणी ओतेल, रुष्क भूमीवर जलधारा मी ओतेल. देव तृप्त करणारा परमेश्वर आहे प्रियांनो. त्या देवाविषयीची भूक आणि तहान आपल्या ठाई उत्पन्न करा. आज आपल्या स्वतःच्या जीवनाकडं आम्हाला पाहता येईल की जो एकच देव आहे ज्याने मला उत्पन्न केलेलं आहे, आज त्याच्याविषयी मी किती माझ्या जीवनामध्ये आकर्षण आहे, त्याला जवळून ओळखून घ्यायला, त्याच्या आणखीन सानिध्यात जाण्याकरिता माझ्या ठाई किती भूक आणि तहान आहे. प्रियांनो, या गोष्टीचं परीक्षण आज आपल्याला करायचं. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज हे जे परमेश्वराचं वचन आम्हाला आहे, ज्यामध्ये परमेश्वर देव म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्रायला. आज या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला तो म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, ऐक. तू भिवू नकोस, भयभीत होऊ नको, थरथर कापू नको. मी तुझा निर्माण करता आहे, मी तुझा घडणारा आहे, मी तुझा सहाय्य करता आहे. मी रुष्क भूमीवर जलधारा ओतेल, मी तुझ्या संततीवर आत्म्याची वृष्टी करेल, आशीर्वादांची वृष्टी करेल. तू भयभीत होऊ नकोस, तू घाबरू नकोस. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा परमेश्वर देवाविषयी आम्ही आतुर आहोत काय? भूक आमच्या ठाई आहे काय? तहान आमच्या ठाई आहे काय? भूक आणि तहान आम्हाला हवी आहे प्रियांनो परमेश्वरासाठी, कारण ते अंतःकरण तृप्त करणारा परमेश्वर आहे. माझा रोजचा दिवस मला विशेष उद्देशाने आणि हेतूने प्राप्त होतो. मी माझं रुटीन यामध्ये व्यस्त असताना मला त्या उद्देशपूर्तीसाठी देखील प्रयत्नशील असायला पाहिजे. होय पवित्र देव बापा, आज आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतोय प्रभूचे. पवित्र देव बापा, या जगामध्ये आम्ही असताना पुष्कळदा निराश, दुःखी, हताश अशा प्रकारे आम्ही असतो. वेगवेगळ्या आजारांना, वेगवेगळ्या प्रसंगांना, परिस्थितींना आम्ही सामोरे जात असतो प्रभूचे. घाबरलेले, थरथर कापत असलेले पुष्कळदा आम्ही असतो. पुष्कळदा आम्ही विसरून जातो पवित्र देव बापा की तूच एक परमेश्वर आहे, अजून कोणीच नाही, कोणीच नाही. प्रभू देव बापा, त्या तुझ्या विषयीची भूक आणि तहान आमच्या ठाई निर्माण कर. देव बापा, पुष्कळदा आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतो, व्यसनाधीन आणि पापमय जीवन आम्ही जगतो प्रभू. देव बापा, तू आमची क्षमा कर. देव बापा, तू आमची क्षमा कर प्रभूची. आणि परमेश्वर देव बापा, आज आमच्या अंतःकरणाला तू नव्याने उत्तेजित करीत असताना आम्हा प्रत्येकाकडून तुला योग्य तो प्रतिसाद मिळावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परीक्षा होईल. या सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुंदर देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. त्यानी गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवा
परमेश्वर जो एकच देव, त्या देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.